चला तर बालमित्रांनो, आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. इयत्ता तिसरी, धडा आहे 5वा, एकदा गंमत झाली. चला तर पाहूया स्वाध्याय. सुंदर व स्वच्छ हस्ताक्षरामध्ये तुमच्या वहीमध्ये लिहा. प्रश्न आहे पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्याच्यातील तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता? उत्तर, आम्हाला आनंद झाला की आम्ही टाळ्या वाजवतो. तुम्ही कधी टाळ्या वाजवता मुलांनो? हा सोपा प्रश्न आहे, तुम्ही सुद्धा लिहू शकता. पुढील प्रश्न आहे, नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते? उत्तर आहे, नदीचे पाणी डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात, मग नदीचे पाणी आणखी वाढते. प्रश्न आहे दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. झाड मात्र डॅश पानांनी टाळ्या वाजवू लागतात. मग झाड मात्र डॅश पानांनी, असंख्य पानांनी. प्रश्न आहे एखाद्या डोंगरात नदीचा डॅश होतो. काय होतो? एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो. प्रश्न आहे तिसरा, कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. डॅश वाऱ्याच्या झुळकेने मनोली सुखावली. कशाने सुखावली मग मनोली? गारगार वाऱ्याच्या झुळकेने. प्रश्न आहे झाडाच्या डॅश शेंड्यांवर हिरवीगार टोकदार पानं. झाडाच्या उंच उंच शेंड्यांवर. प्रश्न आहे पिंपळाची 2 पानं डॅश खिडकीतून आत आली. तरंगत तरंगत. पिंपळाची 2 पानं तरंगत तरंगत आली. नदी डॅश जाऊ लागते. पुढे पुढे. पुढील प्रश्न आहे बाजूच्या शिरा म्हणजे डॅश ओहोळ. उत्तर आहे, छोटे छोटे ओहोळ. प्रश्न आहे चौथा, या पाठात एकच शब्द 2 वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत. उदाहरणार्थ, उंच उंच असे आणखी शब्द सांगा. उंच उंच सारखे पुढे पुढे, छोटे छोटे, तरंगत, गारगार. प्रश्न आहे 5, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सरळ. सरळच्या विरुद्ध काय असेल मग? वाकडा. लांब. लांबच्या विरुद्ध काय असेल मग? जवळ. पुढील आहे पुढे. पुढेचं विरुद्ध मागे. लहान. लहानच्या विरुद्ध मोठा. शांत. शांतच्या विरुद्ध खोडकर. हसली. हसलीच्या विरुद्ध रडली. प्रश्न आहे 6, पाठात टोकदार शब्द आलेला आहे, त्यासारखे शब्द बनवा. रुबाब. त्याचा काय बनेल मग? रुबाबदार. समजूत. समजूतचा समजूतदार. धार. धारचं काय बनेल मग? धारदार. पाणी. पाणीचं काय बनेल? पाणीदार. तजेल. तजेलचं काय? तजेलदार. चमक. चमकदार. प्रश्न 7, शिक्षकांच्या मदतीने अर्थ समजावून घ्या व लिहा. अलगद उचलणे. याचा अर्थ काय होईल मग? सावकाश
उचलणे. एकटक पाहणे. एकटक पाहण्याचा अर्थ होईल एकसारखे पाहणे किंवा नजर स्थिर ठेवून पाहणे. मोरपीस फिरवल्यासारखे वाटणे, म्हणजे याचा अर्थ आहे आनंद वाटणे. सुखावणे. सुखावण्याचं काय? आनंदी होणे. दंग असणे. दंग असणे म्हणजे आपल्याच धुंदीत गुंग असणे.